परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. शेअर्स करा, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. बघा आता बीकॉम 6 सेमला मॅनेजमेंट अकाउंट, कोणता अकाउंट? मॅनेजमेंट अकाउंट, बीईपी. काय दिलेलं आपल्याला? बीईपी चॅप्टर आहे. कोणता चॅप्टर आहे? बीईपी. बीईपीच्या चॅप्टरला आता आपल्याला इथे छोटे छोटे गणित विचारलेले आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. 4 मार्कासाठी. किती मार्कासाठी विचारले? 4 मार्कासाठी विचारलेले, जे आपले झालेले आहेत. आपण खूप मोठे गणित बघितलेले आहे. पिंट्यांनो पहा, अबे इकडे लक्ष देत जा. गणितात लक्ष दिलं ना तर बरोबर गणित येते. नाही लक्ष द्यायचं आणि बळबळ करसाल तर काहीच फायद्याची गोष्ट नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता इथं दिलेलं आहे द PV रेशो ऑफ अ कंपनी इज ₹25%. 25% सांगितलं त्यांनी. PV रेशो काय सांगितला? PV रेशो 25% सांगितला. PV रेशो किती सांगितला? 25%. मग त्यानंतर 25% अगर PV रेशो सांगितला. फाइंड कॉस्ट ऑफ ₹60,000 कंपनी. म्हणजेच याचा अर्थ त्यांनी आपल्याला फिक्स कॉस्ट दिली. फाइंड कॉस्ट ऑफ रुपीज म्हणजेच फिक्स कॉस्ट आहे. ती कोणती कॉस्ट आहे दिलेली? फिक्स कॉस्ट आहे. त्यानंतर वेन टू अर्न प्रॉफिट दिलेला आहे 90,000. प्रॉफिट आहे 90,000. 90,000 प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला. 90,000 काय दिलेलं आहे? प्रॉफिट. म्हणजेच तुम्हाला सेल काढावं लागेल. काय दिलेलं आहे त्यांनी? फाइंड द सेल. म्हणजे सेल काढायचा आहे. काय काढायचं आहे तुम्हाला? सेल. मग सेलचा फॉर्म्युला कोणता आहे? तुम्हाला आता सेलचा फॉर्म्युला जो मी शिकवला तो कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स. मग सेल इज इक्वल टू F प्लस PT अपॉन PV रेशो. PV का आहे? रेशो. म्हणजेच F म्हणजे किती आहे तुमचा? 60,000. किती दिलेला आहे तो? 60,000 प्लस आहे ना 90,000. प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला 90,000. त्याला डिवायडेशन करायचं तुम्हाला PV. पण 25 × 100. यस इज इक्वल टू यांचे ॲडिशनल करा. 9 + 6. 9 + 6 15. म्हणजेच 1,50,000. 1,00,000 किती? 50,000. 25 डिवायडेड बाय 100. अरे 2 डिवायडेशन आले. आता काय आलेले आहे? 2 डिवायडेशन आले. किती डिवायडेशन आले? 2. 2 डिवायडेशन आल्यानंतर काय करायचं? त्यांना ती संख्या वरती घेऊन जायची. म्हणजेच 1,50,000 × 100 अपॉन किती येणार आहे? 25. अपॉन किती? 25. पहा लक्ष द्या. म्हणजेच 25. 1,50,000. आता पाहरे, अरे बापा रे, आता मल्टिप्लिकेशन करायचं. तीच संख्या येते रे बाळांनो. नाही तर त्याचं मल्टिप्लिकेशन दाखवा, डिवायडेशन दाखवा. काय दाखवायचं आहे तुम्हाला? डिवायडेशन. 25च्या टेबलमध्ये, तुमच्या 25च्या टेबलमध्ये, कोणत्या 25च्या टेबलमध्ये 100 येतात का? हो येतात. 25 × 1 = 25 आहे. मग त्यानंतर 25 सांगा 4 चा. किती? 4 चा आहे ना. 1,50,000 × 4. तिला डिवायडेशन 1. मग यस इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 15 4 चा 6 म्हणजे 6 lakhs. त्याला डिवायडेशन 1. म्हणजे यस इज इक्वल टू किती आलेलं आहे तुमचं? 6 lakhs. म्हणजे सेल करावं लागेल तुम्हाला 6 lakhs. किती दाखवावं लागेल? 6 lakhs. त्यानंतर द PV रेशो ऑफ अ कंपनी इज 50%. हे आलेलं आहे तुमचं सेल. आता इथं विचारलं सेकंड एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल? सेकंड एक्झाम्पल मध्ये द प्रॉफिट PV रेशो ऑफ अ कंपनी इज 50%. किती पर्सेंट दिलेला आहे? 50%. अँड अ फिक्स कॉस्ट 1,20,000. फाइंड द प्रॉफिट फॉर द सेल. सेल आहे तुमचा 6 lakhs. तर प्रॉफिट काढायचं तुम्हाला. काय काढायचं आहे? प्रॉफिट काढावं लागते पिंट्यांनो. काय काढावं लागते? प्रॉफिट. क्या निकालना पड़ेगा आपको? प्रॉफिट. कॅल्क्युलेशन्स ऑफ आहे ना. पिंट्या लक्ष दे रे बाबू. प्रॉफिट काढायचं तुला. काय काढायचं? प्रॉफिट म्हणजे पीटीचा फॉर्म्युला यस PV रेशो. त्याला -F दाखवतात. म्हणजे फिक्स कॉस्ट. यस इन ब्रॅकेट PV रेशो ब्रॅकेट कंप्लीट -F.
मायनस एफ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युले काय? यस सेल 6 lakhs. किती आहे सेल? 6 lakhs. ब्रॅकेटमध्ये पी व्ही रेशो 25 त्याला डिवायडेड बाय 100. किती? 100. अरे तुम्हाला तुमच्या अगर ते बोर्डावरचं दिसत नसेल तर तुमच्या बटनानं असं उघडून पाहायचं. अरे त्याला असं झूम करायचं. झूम काय करायचं? त्यांना झूम करायचं. हा व्हिडिओ झूम करा. तो व्हिडिओ काय करायचा? झूम झूम. हा मग यफ किती दिलेला तुम्हाला? हा 1,25,000. मायनस आहे तो. काय तो? मायनस 1,20,000. पीटी 6 याचा डिवायडेशन आहे की नाही तर मग यांचं मल्टिप्लिकेशन करा. मग या संख्येमध्ये येते 25 वनचा 25 24 6 lakhs 1 त्याला डिवायडेशन 4 मायनस 1,20,000. 1 lakh किती? 20,000. पीटी इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 1,60,000. 1 lakh किती? 60,000 डिवायडेड बाय 4 मायनस 1,20,000. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो आता 6 लाख त्याला डिवायडेड बाय 4 करायचे. 6 लाख त्याला डिवायडेड बाय किती करायचे तुम्हाला? 4 है ना. म्हणजेच ते 6 lakhs 1 ने डिवायडेशन केलं ना आपण. 1 ने डिवायडेशन केलेलं नाही. सॉरी या गणितामध्ये पीव्ही रेशो तर 50% दिलेला आपल्याला. किती पर्सेंट दिलेला तो? 50%. किती पर्सेंट आहे इथं? 50% आहे की नाही. हा किती आहे? 50%. 100 आहे ना. पहा हे 50% आहे. किती पर्सेंट आहे? 50% म्हणजे 50% अपॉन 100. 50% अपॉन 100. मग 51चा 50 52चा 100 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं येणार आहे 2. किती येणार आहे? 2. अरे पाप लक्ष द्या. 50% आहे. किती पर्सेंट आहे? 50. आपण तिथं 25% घेतलं होतं. 50% आहे ते. किती पर्सेंट आहे? 50%. 50% म्हणजे 51चा 50 52चा 100. 52चा 100. मग यांचं मल्टिप्लिकेशन आता 1 या संख्येला मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे तेच संख्या येते. कोणती येते? तेच संख्या येते. हे 2 दिलेला आहे. काय दिलेला आहे आता? 2 दिलेला आहे. मग याचा 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 lakhs येणार. किती येणार ते? 3 lakhs. याला मायनस पीटी हा पी आणि टी मायनस 3 lakhs मायनस 1,20,000. 3 lakhs मायनस 1,20,000 म्हणजे ते येते तुमचं 1,80,000. 1,80,000 हा आला तुमचा पीटी. काय आला तुमचा? पीटी. काय आला तुमचा? तो पीटी आला. काय आला? पीटी. अलग लक्षात. म्हणजे प्रॉफिट फॉर द सेल ऑफ ₹6 lakhs म्हणजे प्रॉफिट काढला आपण. काय काढलेलं आपण? प्रॉफिट. आता 3rd नंबरचं एक्झाम्पल. कोणत्या नंबरचं? 3rd नंबरचं. तुम्हाला आलं पाहिजे ते पण तरी मी समजून सांगतो. त्यांनी दिलेला आता द फायनान्शियल पोझिशन आहे की नाही ऑफ श्री विजय कंपनी लिमिटेड आर एस बिलो खाली दिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला लिहून दिलं. कोणत्या पद्धतीनं? वेगवेगळ्या पद्धतीनं लिहून दिलं म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं गणित येऊ शकतात. फॉर एग्जाम्पल पीवी रेशो आपको दिया है अभी 60%. कितना परसेंट है? 60%. ध्यान में रखना कितना परसेंट है? 60%. और फिक्स कॉस्ट किती आहे? 22,000. किती आहे? 22,000 आहे. एस्टिमेट सेल दिलेला आहे आपको कितना? 25,000. सेल दिलेला असेल तर काय काढायचं? प्रॉफिट. आणि प्रॉफिटची अमाऊंट दिलेली असेल तर सेल काढायचं. पुन्हा बघतो म्हणजे बघा वाचतो. सेल दिलेला असेल तर प्रॉफिट काढायचं आणि प्रॉफिट दिलेला असेल तर सेल काढायचा. मग आता आपल्याला सेल दिलेला आहे. काय दिलेला आहे? सेल. म्हणजेच तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट काय काढायचं आहे? प्रॉफिटचा फॉर्म्युला यस पीव्ही रेशो डिवायडेड आहे का? नाही. ब्रॅकेट इन ब्रॅकेट कंप्लीट मायनस एफ.
पीटी कोणता पीटी यस यस किती आहे मग 95,000 इतना है 95,000 और 60% डिवाइडेड बाय 100 माइनस यफ कितना दिए अमाउंट 22,000 है ना। हाँ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। हाँ 60 आणि 100 कोणत्या टेबलला येतात टूच्या म्हणजे 2 म्हणजे 20च्या 2 म्हणजे 20च्या आहे की नाही। हां काय करायचं 23चा 60 25चा 100 25चा 100 हां 3 डिवाइडेड बाय 5 माइनस 22,000 हां पीटी डिवाइडेड बाय 95,000 सॉरी यांचा मल्टिप्लिकेशन करा 95 त्याला मल्टिप्लिकेशन 3 करायचं म्हणजेच किती येणार आहे ते 95,000 इंटू 3 0 0 0 3 5चा 15 5 1 3 9चा 26 28 म्हणजे 28 2 lakhs हां त्याला डिवायडेशन 5 मायनस 22,000 आहे ना। आता 2,85,000 ला डिवाइडेड 2,85,000 ला डिवाइडेड पीटी इज इक्वल टू 57,000 येणार किती येणार ते 57,000 22,000 पीटी इज इक्वल टू मायनस करायचं काय करायचं तुम्हाला ते मायनस 35,000 किती येणार 35,000 बघा हा काढला आपण पीटी काय काढलेला आहे पीटी म्हणजे सेल काढलेला सॉरी सेल दिलेला आहे पीटी काढला काय काढला तुम्ही तर तुम्ही सेल दिलेला आहे पीटी काढला काय काढला पीटी लक्षात राहा ना हा लक्षात आलंच पाहिजे बिलकुल पाच म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर शेअर सबस्क्राईब पण करा स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या कळला बिलकुल हा पटकन स्क्रीनशॉट हा बघा आणि बाकी आता नेक्स्ट लेक्चर